नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 1 सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय यावरील स्वाध्याय अभ्यासत होतो. पहिल्या भागामध्ये आपण प्रश्न पहिला हा अभ्यासलेला आहे. आज आपण दुसरा भाग घेऊया, ज्यामध्ये प्रश्न दुसरा हा बोर्डाच्या अर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत कशा पद्धतीने विचारला जातो त्यावरील स्वाध्यायामध्ये विचारण्यात आलेली प्रश्न. प्रश्न दुसरा असणार आहे आपला, खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. एक तुम्हाला उदाहरण दिल्या जाईल जे आपल्या पुस्तकातील विविध अर्थशास्त्रातील संकल्पनावर आधारित आहे आणि त्या उदाहरणावरून ती संकल्पना कोणती आहे ही आपल्याला ओळखायची आहे आणि ओळखल्यानंतर त्याच्यावरचे स्पष्टीकरण आपल्याला द्यावयाचे. ओळखण्यासाठी आपल्याला आहेत 1 मार्क आणि त्याच्या स्पष्टीकरणाला आहे 1 मार्क, असे एकूण 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाणार आहे. तर या पहिल्या प्रकरणावर आपण पहिलं उदाहरण घेऊया. गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. गौरीने एका विशिष्ट उद्योगामधील त्यांच्या उत्पन्नाची माहिती गोळा केलेली आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट घटकाची माहिती त्या ठिकाणी गोळा करण्यात आलेली आहे. यावरून आपल्या लक्षात येते की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणून या ठिकाणी आपण संकल्पना सुरुवातीला ओळखायची आहे. संकल्पना ओळखली, वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास आणि त्यानंतर त्याचे स्पष्टीकरण द्यायचे की सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, वैयक्तिक उत्पन्न, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादी लहान किंवा वैयक्तिक आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. तर वरील उदाहरणातही गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली असल्याने हा वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास आहे. काही जण या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर सूक्ष्म अर्थशास्त्र असं सुद्धा लिहिता येऊ शकते. त्यानंतर आहे दुसरं उदाहरण दिलेलं आहे, ते म्हणजे रमेशने उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरविले. उदाहरण, काय आणि कसे उत्पादन करावे. म्हणजे रमेशने उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवलेले आहे आणि त्याकरिता उदाहरण या ठिकाणी काय दिले की काय आणि कसे उत्पादन करावे याविषयीचे निर्णय रमेशने घेतलेले आहेत. यामध्ये येते मुक्त बाजार अर्थव्यवस्था ही अशा प्रकारची संकल्पना आहे की ज्यामध्ये वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते, कसे, किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात. रमेश हा खाजगी व्यक्ती आहे आणि या खाजगी व्यक्तीने आपल्या उत्पादनविषयक निर्णय घेण्याचं ठरवलं की ज्यामध्ये उत्पादन कसे करावे, किती करावे, कोणते उत्पादन करावे यासारखे अनेक आर्थिक निर्णय तो घेणार आहे. म्हणून या ठिकाणी मुक्त बाजार अर्थव्यवस्था आहे. वरील उदाहरणातही रमेशने हे उत्पादन विषयक काय आणि कसे उत्पादन करावे हे सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरविल्याने त्यातून मुक्त बाजार अर्थव्यवस्था ही संकल्पना स्पष्ट होते. हे झाले दुसरे उदाहरण आणि त्यांची संकल्पना आपण ओळखलेली. त्यानंतर आहे तिसरे उदाहरण, ते म्हणजे शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. आता वेतन हे जे दिलं जाते ते कामगारांना दिले जाते, म्हणजे श्रमाला दिलं जाते, श्रमाचा मोबदला आहे. आणि बँक कर्जावरील व्याज हे बँक कर्ज म्हणजे भांडवल आहे आणि भांडवलाला मोबदला व्याज दिला जातो. हे आपण सूक्ष्म अर्थशास्त्रातील व्याप्ती यामधील दुसरी व्याप्ती उत्पादन घटकाचे मोबदले यात शिकलेले आहोत. तर हे उत्पादन घटकाचे मोबदले ही संकल्पना इथं स्पष्ट होते. जे घटक उत्पादन कार्यामध्ये वापरले जातात त्यांना उत्पादन घटक म्हटले जाते. भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या 4 उत्पादन घटकांच्या किमती किंवा त्यांचे मोबदले म्हणजेच अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा होय. वरील उदाहरणात देखील वेतन व व्याज दिले आहे जे की उत्पादन घटकांचे मोबदले आहेत. त्यानंतर चौथं उदाहरण आहे, ते म्हणजे मालाने तिच्या परिसरातील 25 कुटुंबाकडील उत्पन्न व खर्चाची माहिती गोळा केली. माला ही एक व्यक्ती आहे किंवा एक मुलगी आहे. तिने तिच्या परिसरामध्ये असलेल्या 25 कुटुंबाकडील उत्पन्न व खर्चाची माहिती गोळा केलेली आहे. आता ही
संकल्पना कोणती येणार आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र. 25 कुटुंबाकडील माहिती गोळा केली आहे, मात्र प्रत्येकाची उत्पन्न आणि खर्चाची वैयक्तिक माहिती गोळा केलेली आहे. उत्पन्न आणि खर्चाची, म्हणून या ठिकाणी संकल्पना होईल सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, वैयक्तिक उत्पन्न, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादी अशा लहानात लहान घटकांचा अभ्यास केला जातो. वरील उदाहरणात देखील मालाने तिच्या परिसरातील 25 विशिष्ट कुटुंबांच्या उत्पन्न व खर्चाची माहिती गोळा केली आहे, म्हणून येथे सूक्ष्म अर्थशास्त्र ही संकल्पना स्पष्ट होते. त्यानंतर 5वं उदाहरण देण्यात आलेलं आहे बघा. रमेशने 2019-2020 या आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्थेच्या एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार, एकूण खर्च व एकूण बचत यांचे विश्लेषण केले आहे. उत्तर येते संकल्पना स्थूल अर्थशास्त्र. एकूण आलं याचा अर्थ स्थूल अर्थशास्त्र तिथे येणार आहे. म्हणून ह्या एकूणांच्या शब्दावरूनच आपल्याला ती संकल्पना ओळखता आली पाहिजे. एकूण म्हणजे स्थूल. तर स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते. यात मोठ्यात मोठ्या आर्थिक घटकांचं विश्लेषण केलं जात असते. वरील उदाहरणात देखील एका आर्थिक वर्षातील एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार, एकूण खर्च व एकूण बचत अशा एकूणांचे विश्लेषण केले आहे, जे स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण आहे. त्यानंतर आहे बघा प्रश्न दुसरा ब, फरक स्पष्ट करा. पहिला आहे विभाजन पद्धत व राशी पद्धत. आता या ठिकाणी आपल्याला फरक स्पष्ट करायसाठी 2 मार्क असतात प्रत्येकी. तर यानुसार कोणतीही 3 आपल्याला तिथं सोडवावी लागत असतात. तर 2 मार्कासाठी म्हटल्यानंतर आपण कमीत कमी 2 फरक या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. प्रत्येक घटकाचे 2 फरक या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. इथे विभाजन पद्धत हा एक घटक देण्यात आलेला आहे आणि दुसरा आहे राशी पद्धत. तर पहिला फरक हा कधीही अर्थ लिहायचा किंवा त्याची व्याख्या लिहायची. आता विभाजन पद्धत म्हणजे काय? संपूर्ण अर्थव्यवस्थेची लहानात लहान आर्थिक घटकांमध्ये विभाजन करून त्यांचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे वापरली जाणारी पद्धत म्हणजे विभाजन पद्धत. म्हणजे विभाजन पद्धत म्हणजे काय हे सांगितलं. तसंच राशी पद्धत, फरक करायचा, दोघांमध्ये फरक काय हे आपल्याला डिफरन्स दाखवायचा आहे. त्यामुळं राशी पद्धतची सुद्धा त्या ठिकाणी व्याख्या घ्यायची. संपूर्ण अर्थव्यवस्थेतील लहानात लहान आर्थिक घटकांच्या बेरजेच्या स्वरूपातील एकूण परिमाणाचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राद्वारे वापरली जाणारी पद्धत म्हणजेच राशी पद्धत होय. हा पहिला फरक झाला. दुसरा फरक आहे त्याचा स्वरूप. विभाजन पद्धतीचं स्वरूप कसं असते? आर्थिक चलांच्या व्यक्तिगत परिमाणांच्या अभ्यासासाठी विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. तर राशी पद्धतीचं स्वरूप अशा पद्धतीचं आहे की आर्थिक चलांच्या समुच्चयात्मक परिमाणांच्या अभ्यासासाठी राशी पद्धतीचा वापर केला जातो. या ठिकाणी अशा प्रकारची फरक आपल्याला स्पष्ट करणे आवश्यक आहे. ही जर 2 फरक लिहिली कमीत कमी तर आपल्याला 2 मार्कासाठी ती लिहिता येऊ शकतात, 2 मार्क मिळू शकतात. त्यानंतर फरक स्पष्ट करा आहे आंशिक समतोल आणि सर्वसाधारण समतोल. इथं सुद्धा जसं मी मागच्या याला सांगितलं की अर्थ हा पहिला फरक आला पाहिजे. आंशिक समतोल म्हणजे काय आणि सर्वसाधारण समतोल म्हणजे काय यांचा अर्थ या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्याच्या खाली त्यांचे स्वरूप देण्यात आलेलं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकाचा समतोल स्पष्ट करणारा समतोलाचा प्रकार म्हणजे आंशिक समतोल होय. हे आपली वैशिष्ट्य आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचं. तसंच स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समतोल स्पष्ट करणारा समतोलाचा प्रकार म्हणजे सर्वसाधारण समतोल होय. हे स्थूल अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांची व्याख्या आणि त्यानंतर त्यांचे स्वरूप या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हे आपण मागील आपल्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. त्यामुळे इथं जास्त याच्यावर मी सांगत नाही. फक्त फरक स्पष्ट करामध्ये एक लक्षात घ्या की 2 मुद्दे त्या ठिकाणी फरकाचे येणं आवश्यक आहेत. प्रश्न दुसऱ्यानंतर येतो प्रश्न तिसरा. तो म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो आणि नवीन सिलेबसनुसार इथे स्पष्ट प्रश्न येणार आहे की कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता या ठिकाणी 4 वैशिष्ट्ये आपण जर स्पष्ट केली
तर आपल्याला 4 मार्क मिळणार आहेत. पण 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करणे म्हणजे फक्त 4 वैशिष्ट्याची नावं लिहिणे असे नव्हे, त्यांची स्पष्टीकरण सुद्धा त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे. एकूण आपली सूक्ष्म अर्थशास्त्राची 8 वैशिष्ट्ये आहेत. या 8 पैकी कोणतीही 4 वैशिष्ट्ये आपल्याला लिहावायची आहेत. इथं बघा ही 8 वैशिष्ट्यांची नावं आहेत. मात्र ही 8 वैशिष्ट्यांपैकी 4 वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करावायची आहेत. इथं बघा मी तुम्हाला दिलेलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. पहिलं दिलेलं आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास आणि त्याचं स्पष्टीकरण पुढं सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादी लहान किंवा वैयक्तिक आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे अशा पद्धतीने वैशिष्ट्ये लिहित असताना आपल्याला प्रत्येक घटक लिहावा लागणार आणि घटकाचं स्पष्टीकरण, प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे. प्रत्येक वैशिष्ट्य लिहिले की त्याचं स्पष्टीकरण. हे पहिलं वैशिष्ट्य झालं वैयक्तिक घटकांचा अभ्यास. दुसरे आहे किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचाच अभ्यास केला जातो, म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत म्हणतात. तिसरा आहे आंशिक समतोल. आंशिक समतोलात एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक मुद्दे लिहावे लागणार आणि त्यांचे स्पष्टीकरण त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे. अशा प्रकारची 4 त्या ठिकाणी लिहावी लागतात. परंतु मी उत्तर मात्र 8च्या 8 वैशिष्ट्यांच्या स्पष्टीकरणासह दिलेलं आहे. ज्यांना 4 जी कोणती करायची आहेत यातील कोणती 8 पैकी कोणतीही 4 वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी लिहावायची आहेत. 7वं आहे बाजार रचनांचे विश्लेषण आणि 8वं आहे मर्यादित व्याप्ती. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न संपल्यानंतर हे थोडंसं डिस्क्रिप्शन खाली द्यावं लागणार आहे. तर ही झाली प्रश्न 3ऱ्या मधला प्रश्न पहिला जो विचारला होता, सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा, यावरील कशा पद्धतीने ते उत्तर आलं पाहिजे याची माहिती. त्यानंतर आहे यातील दुसरा प्रश्न, तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती एकूण 4 भागामध्ये विभागलेली आहे. उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचा सिद्धांत आणि विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत. ही 4 त्या ठिकाणी आपल्याला लिहिली तर आपल्याला 4 मार्क मिळणार आहेत. तर लिहित असताना मात्र त्याचं मुद्दा आणि त्यांच्या खाली त्यांचे स्पष्टीकरण हे येणं जरुरी आहे. स्पष्टीकरण असेल तरच मार्क मिळणार आहेत. नुसते मुद्दे लिहिले तर आपल्याला मार्क मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. तर इथं मी 4च्या 4 व्याप्तींची माहिती स्पष्टीकरणासह दिलेली आहे. आता वाचत नाही कारण याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये आपण हे पाहिलेले आहे. त्यानंतर 3रा प्रश्न असतो स्थूल अर्थशास्त्राचे महत्व स्पष्ट करा. इथं सुद्धा महत्व अनेक आहेत, पण किती लिहायचे? 4च लिहायचे. अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती हा एक आहे. आर्थिक चढ उतार हा एक महत्व आहे. त्यानंतरचा महत्व आहे राष्ट्रीय उत्पन्न. 4था आर्थिक विकास. 5वा आहे अर्थव्यवस्थेची कामगिरी आणि 6वा आहे स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. अशा पद्धतीने आपल्याला ही प्रश्न इथे लिहिता येतील. तर आज 2रा आणि 3रा प्रश्न मी या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेला आहे. धन्यवाद.